सगळ्यांचे लाडके बाबा आज आपल्याला सोडून गेले आहेत. आम्ही सगळे त्यांना बाबा म्हणायचो आणि माझे त्यांचे खूप जुने संबंध यासाठी होते कारण त्यांची मुलं ही म्हणजे बालमित्र, शाळेतले मित्र, मकरंद, स्वप्नील माझ्या शाळेतले. त्यामुळे मी दहिसरलाच राहत असल्यामुळे लहानपणी मी त्यांच्या घरी जायचो. जेव्हा मी कोणीही नव्हतो, जेव्हा मी या क्षेत्रातही नव्हतो, तेव्हा त्यांना लेखन करताना मी बघितलेलं आहे. खुर्चीत बसून नाटक लिहिताना. त्यामुळे तेव्हापासून बाबांना मी ओळखायचो आणि वस्त्रण नावाचं नाटक मी स्वतः केलं. मला बाबा तालमीला असायचे. माझ्या मते हा एक अजातशत्रू असा माणूस होता, ज्या माणसाबद्दल कधीही कोणी वाईट बोललं नाही आजपर्यंत, किंवा तेही कोणाच्याबद्दल वाईट बोलले असं मी आजपर्यंत बघितलेलं नाही. माइलस्टोन नाटकं त्यांनी दिलेली आहेत रंगभूमीसाठी. खूप खूप प्रचंड मोठं काम आहे, कार्य आहे, योगदान आहे. त्यामुळे बाबा आम्हाला नेहमी आठवणीत राहतील. खरं तर एक दिवस आधी मी भेटून गेलो होतो. स्वप्नील होता तिकडे. त्यांनी माझ्याकडे बघितलं पण ओळखलं नाही त्यांनी, कारण त्या शुद्धीत नव्हते ते. तेव्हा कुठेतरी असं गलबलून गेलं हृदयात की जो माणूस पाठीवर एक दणकट थाप मारणारा कधी भेटल्यानंतर तो आज असा झालेला आहे. पण सच्चा कोकणी माणूस, कोकणावर प्रचंड प्रेम करणारा, कोकणातल्या मातीतला माणूस होता. त्यामुळे त्यांची नाटकंसुद्धा तेवढी अस्सल लेखणीतून उतरली होती. त्यामुळे कलाकारांच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की त्यांना देव ईश्वर त्यांच्या आपल्याला शांती